शेतकरी मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं का गेल्या 2-3 दिवसापासून बाजारभाव कोथिंबीरीचे जरा जायला लागले. जोडीला भाव 100 रुपयाच्या पुढे जायला लागलाय आणि या सगळ्या बातम्या TV चॅनलच्या माध्यमातून ज्या दाखवल्या जात आहेत, पेट्रोलपेक्षा भाजी महाग झाली, अशा भाज्यांचे जे बाजारभाव दर वाढले, या बातम्या दाखवण्यापेक्षा कुठेतरी हे दिवस कमी राहतात शेतकऱ्याच्या हाती. वर्षातून काहीतरी 10 का 15 दिवस साधारण बाजारभाव शेतकऱ्याला मिळत राहतो. त्याच्यात या अशा पद्धतीच्या ज्या बातम्या लावत आहेत, पेट्रोलपेक्षा भाजी महाग झाली, या बातम्या लावण्यापेक्षा शेतकऱ्याला कुठेतरी पैसे होते. ही दिवस थोडे, बाकी मंदीचा काळ त्याचा 8-9 महिन्याचा काळ राहतो. त्या काळात तो कमीत कमी बाजारभाव मिळत राहतो, त्या पद्धतीने तो माल विकत राहतो. शेतकरी आपल्याकडे नाशिकमध्ये आज त्यांच्या मालाला कुठेतरी आज मोल मिळते. काका नमस्कार. 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 काय गेले आज कोथिंबीर? आता ही आमची माझ्या ज्या हातात आहे ना ती आता 9,900 रुपये गेली. 9,900 रुपये गेले. कुठून आले? साकोरे होणार. साखर. जर बाजारभाव आपल्याला 12 महिने काही मिळते नाही. हे थोड्या दिवसासाठी मिळतं. सध्या टीव्हीला बातम्या चालू आहेत, 10 रुपये झाली, 250 रुपये झाली. नक्कीच. पेट्रोलपेक्षा जास्त महाग झाली. नक्कीच. पण असं काही बाजारभाव एवढा वाढलेला नाही. हे बाजारभाव वाढलेले थोड्या दिवसासाठी राहते शेतकऱ्याला. तुलनेत तसं ते नाहीच येतो तेवढा खर्चाच्या हिशोबाने जे मागच्या महिन्यातलं ऊन, एवढं उन्हाळ्यामध्ये जी भाजी टिकवली, त्याला पाणी देऊन एवढं मार्केटमध्ये आणणं एवढी सोपी गोष्ट नाही राहत. एकंदरीत विषय एवढाच आहे का जे बाजारभाव वाढले, ही जी बॉम्ब उठवली सध्या, ही न उठवता शेतकऱ्याला कुठेतरी 2 रुपये होऊ द्या, एवढीच एक प्रामाणिक इच्छा आहे. माहिती का, आता हा जो भाव आता आला, आता काल तर याच्यापेक्षा अजून जास्त होता. मग ते काय होतं, आवक मग जास्त वाढते. जसं कांद्याचं राहतं ना, एखादा ट्रॅक्टर किती जातो काय भाव, मग बाकीचे लगेच तिथं त्या मार्केटला जाते आवक वाढून अशी, मग त्याच्यानंतर मग ते भाव पडले जातात. आता सध्या जे बाजारभाव मिळते ही समाधानकारक समाधान जाऊ द्या. आता मग काय बाजारभाव समाधानकारक. समाधानकारक. आता हे बाजारभाव दिवसेंदिवस कुठेतरी कमीच होत जात्या. एक 4 का 8 दिवसाचा पिरियड राहतो. या टप्प्यामध्ये कुठेतरी थोड्या शेतकऱ्यांना पैसे होत राहत्या. आणि सध्याच्या टीव्हीला मीडियाच्या माध्यमातून ज्या बातम्या व्हायरल होत आहेत, खूप बाजारभाव झालाय, अशा चुकीच्या बातम्या व्हायरल करण्यापेक्षा थोडे दिवस शेतकऱ्याला पैसे होत आहेत, निश्चित होऊ द्या. तो एकमेव घटक असा आहे का वर्षातून थोड्या दिवसासाठी पैसा घेणार आहे आणि बाकी 8 का 9 महिने पूर्ण देशाचा पोशिंदा तो जगालाच पोषित राहतो. धन्यवाद. कुठून आली आज? कुरडगाव. आज काय गेली कोथिंबीर? 8,100. कशी काय बाजार बरे म्हणावं असे. थोड्या दिवसासाठी म्हणे. 12 महिने बाजारभाव काही स्थिर राहते नाही, कुठंतरी याला हमी भाव नाही. ही भाजीपाल्याची गोष्ट अशी एका सडक पीक आहे, शेतकऱ्याला ठराविक पैसे होतात. निश्चित थोड्या दिवसासाठी हा टप्पा असतो, याचा विचार जरा शेतकरी वर्गाच्या माध्यमातून करा. आणि नक्कीच कुठं जे बोंब उठली, बाजारभाव उठले, पेट्रोलपेक्षा महाग झाली. सगळ्यात महत्त्वाचा डायलॉग आता सध्या चर्चेत आला का पेट्रोलपेक्षा महाग झाली भाजीपाले. तर असं काही नाही, ठराविक बाजारभाव माल पाहूनच मिळत आहेत. नक्कीच. धन्यवाद.